श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचे आपल्या भक्तिमय चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी चरणाची धरावी कास, देहादी प्रपंचात न व्हावे उदास. स्वामी चरणाची धरावी कास, देहादी प्रपंचात न व्हावे उदास. ज्याचे मन स्वामी चरणी गुंतले त्याचे कल्याण स्वामींनी केले. ज्याचे मन स्वामी चरणी गुंतले त्याचे कल्याण स्वामींनी केले. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. व्हिडिओच्या माध्यमातून स्वामीचा एक नवीन संदेश घेऊन आलेलो आहे. प्रत्येक संदेश आपल्याला काहीतरी शिकवण देऊन जातो आणि अजून स्वामीच्या जवळ घेऊन जातो. त्यामुळे संदेश आवर्जून ऐकत जा आणि त्याचप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करा. खरंच सांगतो, तुमचं आयुष्य अगदी सोपं होऊन जाईल. दुःख म्हटलं तर प्रत्येकाच्या वाट्याला आहे, त्रास म्हटलं तर प्रत्येकाच्या वाट्यात आहे, पण त्याला सामोरे जाण्याची ताकद मिळते ते फक्त स्वामी महाराजाकडून. ज्याच्या पाठीवर स्वामीचा हात आहे, ज्याच्या सोबत स्वामीचा आशीर्वाद आहे, तो प्रत्येक दुःखाला अगदी धीटपणाने सामोरे जातो आणि सुखाला मिळतो. आजचा स्वामी संदेश ऐकायचा असेल तर तुमच्या समोर ज्या पादुका दिसत आहे त्या पादुकांना फक्त तुम्हाला स्पर्श करायचं आहे आणि मग स्वामी तुम्हाला काय सांगत आहे ते तुमच्या समोर असणार आहे. तर तुम्ही पादुकांना स्पर्श केला असेल अशी मी आशा व्यक्त करतो आणि आजचा स्वामी संदेश सांगतो. स्वामी भक्त हो, स्वामी आज आपल्या भक्तांना सांगतात, अरे तुझं आयुष्य यासाठी नाही की तू मन मारून जगावं. तुझं आयुष्य यासाठी नाही की तू मन मारून जगावं. आयुष्य तर यासाठी आहे की तू मन भरून जगावं. आयुष्य तर यासाठी आहे की तू मन भरून जगावं. हरवलेलं सुख थोडं शोधून बघावं. इतराचं मन सांभाळताना स्वतःच्या मनाला दुय्यम न लेखावं. हरवलेलं सुख थोडं शोधून बघावं. इतराचं मन सांभाळताना स्वतःच्या मनाला दुय्यम न लेखावं. सारं काही ठरवल्याप्रमाणे होत नसतं रे बाबा. सारं काही ठरवल्याप्रमाणे होत नसतं रे बाबा. कधी कधी गोष्टींना अपसुकच होऊ द्यावं. कधी कधी काहींना अपसुकच होऊ द्यावं. तडजोड बाकी कशातही झालं तरीही स्वाभिमानाला मात्र कायम जपावं. स्वाभिमानाला मात्र कायम जपावं. इतराची तुलना न करता स्वतःवरील विश्वासावर ठाम राहावं. आयुष्य यासाठी नाही की तू हरत राहावं, झुरत राहावं. आयुष्यामुळे यासाठी नाही की तू हरत राहावं. तुझं आयुष्य तर यासाठी आहे की तू सतत लढत राहावं आणि भरत राहावं. अरे जीवनात सतत तुला परीक्षा द्यावी लागत असेल तर स्वतःला एक गोष्ट सांग. अरे जेव्हा तुला स्वतःला सिद्ध करावं लागत असेल तर तेव्हा स्वतःला एक गोष्ट अशी सांग की लोक नेहमी सोन्याला घासून बघतात, चंदनाला उगाळून लावतात. म्हणजे काय रे, तर झीज नेहमी खऱ्याची होत असते. खऱ्याला त्याचा खरेपणा आयुष्यभर सिद्ध करावा लागतो, पण तू नेहमी मौल्यवानच ठरतो. ठाऊक आहे आम्हाला. बऱ्याचदा तुझ्याकडे उत्तर असूनही प्रत्येक वेळी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तू देत बसत नाही. कारण तुला ठाऊक असतं काही उत्तर ही स्वतःच्या तर काही इतराच्या हितासाठी टाळावे लागतात आणि हा समजूतदारपणा अजून आम्हाला मोहात टाकतो. अरे या जगाला कळत नाही की माघार घेणारा प्रत्येक वेळी चुकीचा नसतो, पण माघार कुठे घ्यायचं हे त्याला आमच्या सेवेने शिकवलेलं असतं. पण या स्वार्थी जगाला आम्ही देखील एकच सांगतो की आमचा भक्त सगळं काही शांत राहून सहन करत असेल ना, तर त्याचे उत्तर आम्ही देत असतो. अरे मन हळवं असावं पण दुबळं नसावा. मन हळवं असावं पण दुबळे नसावं. कारण प्रत्येक नातं निभवताना तुझ्याबद्दल समोरचा नेमका काय विचार करतो हे देखील तुम्हाला माहीत असायला हवं. नाहीतर प्रत्येकासाठी भावनिक होण्यात काही अर्थ नसतो. जेव्हा तुझं मन अस्वस्थ असताना त्यावेळेस तू शांत राहत जा. कोणाशी काही बोलू नको. फक्त अशा वेळेस तू तुझे डोळे बंद कर आणि आमच्या समोर येऊन बस. मनामध्ये सतत आमचं नामस्मरण चालू ठेव. कारण तुझी अस्वस्थता त्याचं कारण आमच्यापेक्षा जास्त कोणालाच ठाऊक नाही. आम्ही तुला चांगल्या प्रकारे ओळखतो. मग जसं तू आमचं नाव घेणार आहे
तसं तसं तुझी अस्वस्थता कमी होणार आहे आणि हळूहळू अस्वस्थतेचे ढग क्षणभरात विरघळूनही जाणार आहे. मन प्रसन्न होणार आहे आणि आपोआप सगळं काही तुला स्पष्ट दिसू लागणार आहे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुला भेडसावं लागणार आहे आणि मग तुला स्वामीचा हात हाती भासेल आणि मग एक उत्तम मार्गही लाभेल. नेहमी लक्षात ठेव, सुखात सगळे भेटतात पण दुःखात मात्र फक्त परमेश्वर भेटतो. म्हणतात ना की पायात काटा रुतल्याशिवाय वाट सापडत नाही. अरे सुख माणसाच्या अहंकाराची परीक्षा घेतो तर दुःख माणसाच्या धैर्याची परीक्षा घेतो. त्यामुळे जो मनुष्य ह्या दोन्ही परीक्षांमध्ये उत्तीर्ण होतो तसाच व्यक्ती आयुष्यात यशस्वी ठरत असतो. जीवन म्हणजे सोपं आहे, तो जितका मागे जातो तितकंच वेगाने पुन्हा पुढे देखील येतो. म्हणूनच सांगतोय, दुःख आलं तर खचू नकोस. दुःख नंतर सुख हे वेगाने येणारच आहे. दुःखाला गुंजारून रडत बसण्यापेक्षा दुःखाशी 2 हात करायला शिक आणि आनंदी राहायला शिक. कारण जीवन खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. जीवन खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. तुझं जीवन खूप मोलाचं आहे, फक्त तू रडू नकोस. फक्त तू रडू नकोस. अरे तू सतत असं म्हणतो की माझ्यासमोर अजून माझे आयुष्य पडले, भक्ती करीन. वेळ आल्यावर स्वतः वेळ ठरवून भक्ती करू शकत नाही का? तुझं मृत्यू कधी होईल हे तुला देखील ठाऊक नाही तर तू कशाच्या जोरावर म्हणतो की वेळ येईल तेव्हा भक्ती करेल. खरं तर तुझ्याकडे वेळ खूप कमी आहे हे सत्य स्वीकार आणि भक्तीला लाग. तू आता जिथे आहे तिथूनच तुझ्या भक्तीला लाग. आमच्या नामस्मरणाला सुरुवात कर आणि तुझं आयुष्य खूप मोठा आहे हा भ्रम तुझ्या मनातून काढून टाक. हा जन्म तुला आमच्या कृपेने भेटला आहे म्हणून या जन्मात होता होईल तेवढं चांगलं कर्म करण्याचा प्रयत्न कर आणि आमचं नाम जपण्याचा प्रयत्न कर. तुझ्या आयुष्यामधले खडतर प्रवास संपल्याशिवाय राहणार नाही. अरे आयुष्य मिळालं आहे तर कर्माने तुझ्या वाट्याला सुख आणि दुःख ही आले आहे, परंतु त्या दुःखाच्या यातना जर तुला कमी करायचे असतील तर त्याची झळ तुला कमी बसावी असं जर वाटत असेल तर तुला भक्तीशिवाय पर्याय नाही. पण तुम्ही मनुष्य अशा भ्रमात जगतात की तुमच्याकडे खूप वेळ आहे, आता कमवायचं वय आहे तर कमवून घेऊ आणि म्हातारपणात सेवा करू. पण अरे उद्याचा दिवस कोणीही पाहिलं नाही, त्यामुळे आज तुझ्या हातात आहे ना, मग आजच्या दिवसात सेवेला सुरुवात कर, नामस्मरणाला सुरुवात कर आणि तुझे कर्म चांगले ठेव. बघ तुझं आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. या स्वामीचा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी राहील आणि प्रत्येक वेळी प्रत्येक प्रसंगात तुला तुझेही स्वामी एकच सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्तो, आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल. अतिशय मोलाचा असा हा स्वामी संदेश होता. फक्त 5 ते 10 मिनिटाचा व्हिडिओ, परंतु त्यामध्ये आपल्याला एक खूप महत्त्वाची गोष्ट समजवलं. बऱ्याचदा आपण असं म्हणतो सेवा करायची आहे पण आज माझ्याकडे वेळ नाही, आज मला काम आहे, आज माझा बिझी शेड्यूल आहे असं पण प्रत्येक वेळी सांगतो आणि सेवेची टाळाटाळ करतो. आपण प्रत्येक वेळेस स्वामींना स्वामीच्या सेवेला गृहीत धरतो. आपल्याला असं वाटतं स्वामी आपलेच आहे, स्वामी आपल्यावर का म्हणून रागवतील आणि असं म्हणून आपण सगळ्या जगाकडे लक्ष देतो पण त्या स्वामी माऊलीस विसरतो. इथेच आपली चूक होते. आपल्याला एक वेळेस जगाचा विसर पडला तरी चालेल, परंतु या स्वामी माऊलीचा विसर आपल्याला पडू द्यायचं नाही. कारण स्वामी आहे म्हणून आज आपण आहोत हे जरी आपण लक्षात ठेवलं ना तर आपल्याला आपल्याकडे सेवा घडणार आहे आणि सेवा कशी घडेल याची देखील तुम्ही काळजी करू नका. जेव्हा तुम्ही स्वामींना सांगता की स्वामी माझ्याकडून सेवा करून घ्या, सेवा देखील स्वामीच करून घेतात. हा अनुभव अनेकाचा आहे, तुम्हाला येईल. परंतु एकदा सेवेला लागा आणि स्वामीचं नाव घ्या. स्वामी भक्तो, आजचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. असे नवनवीन स्वामी संदेश ऐकायला आवडत असेल तर आपल्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबतच शेजारचा बेल बटन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून आलेला व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचेल.
पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत राहा. धन्यवाद.